नमस्कार मित्रांनो, जीनियस साइंस में आप सबका बहुत बहुत स्वागत है। दोस्तों, आज के इस वीडियो में अभी हम पढ़ने वाले हैं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे पृथ्वी एखाद्या पदार्थावर कशा स्वरूपामध्ये फोर्स अप्लाय करते त्या संदर्भामध्ये आपण इथं अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, सर्वजण निवांत वाट पाहत बसलेले असतील आणि चांगल्या प्रकारचं तयारी करून बसलेली असतील। तुम्हाला गॅरंटी आहे की शिरसाट सर खूप चांगल्या पद्धतीने शिकवणार आहेत आणि पूर्ण व्यवस्थितरित्या आपणास सांगणार आहेत। म्हणून सर्व जर तुम्ही खूप एकदम माझ्यावर विश्वास ठेवून बसलेला आहात किंवा माझ्यावर विश्वास तुमचा आहे, त्याबद्दल मी खरोखरच धन्यवाद मानतो तुम्हा सर्वांचे। तर मित्रांनो, या चॅनलवर आपण प्रथमच असाल तर लागली चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांपर्यंत चॅनलची लिंक मात्र पोहोचवायला मुळीच विसरू नका। आणि व्हिडिओच्या भावनामध्ये हरवून जाण्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करतो की लागलीच व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला आवडत असेल तर, आणि जर खरोखरच आवडत असेल तर इतर मित्रांपर्यंत कमीत कमी जितकं जमेल तितकं जास्तीत जास्त मित्रांपर्यंत याला पोहोचविण्याचा प्रयत्न करा। ओके, चलो। तर मी आता इथं थोडक्यात तुम्हाला सर्वांना सूचना देऊ इच्छितो की हा व्हिडिओ आपण मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम आणि हिंदी मीडियम सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल। आणि जे एमपीएससी, यूपीएससी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नीट जी एक्झामिनेशनचं जे कोणी प्रिपरेशन करत असतील त्या सर्वांना उपयोगी पडेल अशाच स्वरूपाचा मी हा व्हिडिओ तयार करत असतो किंवा सर्वांसाठी मटेरियल देत असतो। यानी कि जो कुछ भी बच्चे, जो स्टूडेंट्स, जो टीचर्स अगर कोई यूपीएससी एमपीएससी का प्रिपरेशन कर रहे हैं उनको भी ये बहुत बहुत हेल्पफुल होता है। अगर आप ये वीडियो एंड तक देखते हैं तो एंड तक देखो, और ये कंसेप्ट मैं आपको बहुत अच्छी तरह से यहाँ पढ़ाने वाला हूँ। यानी कि इस वीडियो में अभी हम पढ़ने वाले हैं अर्थ ग्रेविटेशनल फोर्स एंड अर्थ ग्रेविटेशनल एक्सेलरेशन। यानी कि अर्थ का एक्सेलरेशन और फोर्स किस तरह से हर एक चीज़ के ऊपर किस तरह से एक्ट करता है, इसके बारे में अभी हम यहाँ पढ़ने वाले हैं। जो मराठी मीडियम के बच्चे हैं उनको मैं रिक्वेस्ट करता हूँ कि खाली टेक्स्ट वहाँ मराठी का है, लेकिन मैं यहाँ अंग्रेजी का टेक्स्ट लेके हिंदी और मराठी में मैं बहुत अच्छी तरह से आपको ये समझाने वाला हूँ। इसलिए आप थोड़ा सा समझने की कोशिश करिए, बहुत अच्छी तरह से आप समझ पाओगे, बहुत अच्छी तरह से मैं आपको समझाऊंगा। तो चलो देखते हैं। अगर इसके ऊपर एक अर्थ ग्रेविटेशनल फोर्स है, देखो अर्थ ग्रेविटेशनल फोर्स, यानी कि इसके ऊपर एमपीएससी मेन के लिए, यूपीएससी मेन के लिए इसके ऊपर एक थ्योरेटिकल क्वेश्चंस पूछा जाता है कॉम्पिटिटिव एग्जाम के लिए, और 11th और 12th में भी इसके ऊपर थ्योरेटिकल क्वेश्चंस पूछा जाता है और मल्टीपल चॉइस क्वेश्चन भी पूछा जाता है। और जो बच्चे 10th के लिए प्रिपरेशन कर रहे हैं इनके लिए तो ये थ्योरेटिकल क्वेश्चन इसके ऊपर पूछा जाता है। ये एक कंसेप्ट है और ये कंसेप्ट हम अच्छी तरह से पढ़ने जा रहे हैं कि अर्थ ग्रेविटेशनल फोर्स किस तरह से काम करता है। तो चलो एक एक क्वेश्चंस हम यहाँ पढ़ने वाले हैं, एक एक क्वेश्चंस हम अभी यहाँ देखने वाले हैं। तो किस तरह से ये क्वेश्चंस है, देखो चलो एक एक क्वेश्चन इसके ऊपर, यानी कि हमारा जो टेक्स्ट बुक दिया है, यानी कि एमपीएससी यूपीएससी के लिए साइंस के ऊपर जो कुछ भी क्वेश्चंस पूछे जाते हैं वो क्वेश्चंस खाली 8th, 9th और 10th के सिलेबस के ऊपर पूछे जाते हैं। अगर कोई स्टूडेंट, अगर कोई टीचर यूपीएससी के लिए प्रिपरेशन कर रहा है तो 8 से लेके 12th तक के क्वेश्चंस साइंस के ऊपर वहाँ क्वेश्चंस पूछे जाते हैं। तो इसीलिए ये वीडियो सब लोगों के लिए बहुत ही इम्पॉर्टेंट है और ये वीडियो आप एंड तक देखिए। ओके, चलो पानिया। तो फर्स्ट क्वेश्चन क्या है हमारा, जो देखो इस तरह से ये जो फर्स्ट क्वेश्चन है, ओके, विल द वेलोसिटी ऑफ अ स्टोन थ्रोन वर्टिकली अपवर्ड, क्वेश्चन है। और ये क्वेश्चन हमारे डेली लाइफ के क्वेश्चंस है, डेली लाइफ के क्वेश्चंस है। अगर हम इसके बारे में बहुत अच्छी तरह से पढ़ते हैं तो हम अच्छी तरह से इसका आंसर दे पाएंगे। ओके, तो देखो, और मैं आपको क्या है, तो विल द वेलोसिटी ऑफ स्टोन थ्रोन
वर्टिकली अपवर्ड रिमेन कांस्टेंट। अगर एक पत्थर हम अगर ऊपर फेंक रहे हैं, ऊपर की दिशा में अगर हम इसे फेंक रहे हैं, तो ये कांस्टेंटली वेलोसिटी के साथ ऊपर जाता है क्या? तो नहीं है। यानी कि जैसे जैसे ऊपर जाएगा वैसे वैसे उसकी वेलोसिटी क्या होती है? डिक्रीज हो जाती है, उसकी वेलोसिटी डिक्रीज होती है। और वेलोसिटी डिक्रीज होने की वजह से स्लोली एक जगह पे वो पहुंच जाता है और एक ऐसा पॉइंट आता है कि उसी पॉइंट पे उसकी वेलोसिटी झिरो बन जाती है, झिरो हो जाती है। ओके, म्हणजे आपण एखादा दगड जर आकाशात फेकला असेल तर जसा तो आकाशामध्ये वर जाईल तसा 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 त्याचा वेग कमी होत जातो, मीन्स इट्स वेलोसिटी डिक्रीजेस। ओके, और इसके बाद विल इट्स चेंज विथ टाइम। अगर एक टाइम के बराबर ये बदलता है क्या? तो टाइम के बराबर बोले तो जैसे जैसे उसकी हाइट बढ़ती जाएगी उसी तरह से उसका जो कुछ भी वेलोसिटी रहेगा और जो कुछ भी टाइम यानी कि वेलोसिटी रहेगी वो वेलोसिटी डिक्रीज हो जाएगी जैसे जैसे ऊपर जाएंगे। ओके, और उसके बाद जो सेकंड क्वेश्चन में है, देखो हाउ विल इट चेंज, ये क्यों बदलता है? यानी कि अगर हम कोई पत्थर ऊपर फेंकते हैं तो उसकी वेलोसिटी डिक्रीज होती है, उसकी वेलोसिटी एक डिक्रीज होती है, लेकिन क्यों होती है? ऐसा कभी आपने सोचा है क्या? ये क्यों डिक्रीज होती है? तो दोस्तों ये इसलिए डिक्रीज होती है कि अर्थ उसके ऊपर एक टाइप का फोर्स अप्लाय करती है, म्हणजे पृथ्वी त्याच्यावर एक प्रकारचा फोर्स लावत असते आणि जो काही फोर्स असेल त्याच फोर्सला आपण म्हणत असतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे म्हणतो, किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणत असतो। ओके, ओके, तो आगे का पॉइंट क्या है देखो, देन व्हाई डजंट द स्टोन मूव अप ऑल द टाइम। हा, आता एक दुसरा प्रश्न आहे की कोणत्याही वेळेला तुम्ही एखादा दगड मग सकाळी उठलात आकाशात फेकलात, वाय डझंट म्हटले, एक लक्षात घ्या, सकाळी उठलात आकाशामध्ये फेकलात तरीही हा आकाशात जातो, दिवसावरून तुम्ही केव्हाही फेकलात तरी आकाशामध्ये जातो, इथं वेळेचं काही बंधन नाही। पण इथं काय म्हटलं, वाय डझंट दी स्टोन मूव अप ऑल दी टाइम। ओके, आता पुढे काय सांगितले तुम्हाला एक लक्षात घ्या। ओके, वाय डज इट फॉल डाउन आफ्टर रीचिंग अ सर्टन हाइट, म्हणजे यानी कि एक हाइट पे जाने के बाद उसकी वेलोसिटी डिक्रीज होती है, इस तरह से मैंने आपको बताया है। और डिक्रीज होने के बाद एक हाइट आती है कि उसी हाइट पे जाके उसकी वेलोसिटी कंप्लीटली जीरो बन जाती है, उसकी वेलोसिटी कंप्लीट जीरो बनती है और जीरो वेलोसिटी बनने के बाद वो बाद में रिटर्न अर्थ की दिशा में आने लगता है, मीन्स दैट कैन कम्स डाउन टू दी अर्थ। लेकिन ये अर्थ की तरफ क्यों आता है? ऐसा कभी हुआ है क्या? असं कधी तुमच्या बाबतीत झालंय का की तुम्ही सकाळी आकाशामध्ये दगड फेकला आणि सकाळपासून पाहत होतो तो काही परत आलाच नाही, आकाशातच बसलेला आहे, किंवा एखादा दगड तुम्ही आकाशामध्ये असा फिरवला एका दोरीला बांधून आणि असा तुम्ही सोडून दिला तरी तो आकाशामध्येच असा गोल फिरतोय, असं कधी झालं का? नाही होत। म्हणजे आकाशामध्ये फेकलेला दगड काही उंचीवर जातो आणि परत तो पृथ्वीच्या दिशेने वापस येत असतो। मग हे पृथ्वीच्या दिशेने परत का येतो? जसं न्यूटनच्या बाबतीत आपण पाहिलं, न्यूटनचं ॲपल आणि अर्थ हे उदाहरण तुम्हाला सातत्याने पुढे उपयोगी पडणार आहे। मग आकाशामध्ये फेकलेला हा दगड कशा पद्धतीने खाली येतो तर पहा, वाय डज इट फॉल डाउन आफ्टर रीचिंग सर्टन हाइट। एका ठराविक उंचीला गेल्यानंतर तो खाली का पडतो? त्यानंतर व्हॉट डज इट मॅक्झिमम हाइट डिपेंड्स ऑन, मग एका ठराविक उंचीपर्यंतच हा का जातो? एक नाही, एक ठराविक उंचीपर्यंतच जातो पण त्याच्या पलीकडे तो जात नाही, म्हणजे एक मर्यादेपर्यंत तो जात असतो, मर्यादेच्या पलीकडे हा जाऊ शकत नाही। मग अशा प्रकारची प्रक्रिया का घडते असा कधी तुम्ही विचार केलाय का? तर आता पुढे काय सांगतो आपण, यापैकी काही पॉइंट्स आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळणार आहेत। हे सर्व तुम्हाला पडणारे प्रश्न आहेत, यानी कि ये ऑल क्वेश्चंस आपको यानी कि आपके दिमाग में आते हैं,
अगर कोई सोचता है तो, अगर कोई सोचता ही नहीं तो उसे इस तरह से क्वेश्चन पढ़ने का यानी कि क्वेश्चंस अराइज होने का कुछ चांस ही नहीं है कि नहीं। अगर कोई खाता है यानी कि कुछ काम करता है तो उसे भूख लगेगी, अगर घर पे बैठे बैठे रहेगा तो उतनी ज़्यादा भूख नहीं लगेगी। यानी कि दोस्तों बच्चों, ये दिमाग हमारा इतना बड़ा है, इतनी इसकी भूख इतनी बड़ी है कि हम उसे जितना खिलाओगे उतना वो खाता है। लेकिन हमारा जो पेट है एक लिमिट है, उसके ऊपर नहीं खाता। लेकिन ब्रेन जो है ना, ब्रेन की भूख बहुत बड़ी है, आप उसे जितना खिलाओगे उतना खाता रहता है। उसकी भूख इतनी बड़ी रहती है, इतने बड़े रहते हैं कि हम कंपैरिजन ही नहीं कर सकते। ओके, तो आगे क्या है देखो, अर्थ अट्रैक्ट एवरी ऑब्जेक्ट नियर इट टूवर्ड्स इटसेल्फ बिकॉज ग्रेविटेशनल फोर्स। यानी कि अर्थ के आजू बाजू में जो कुछ भी ऑब्जेक्ट रहेंगे, समझो ये अर्थ है, तो अर्थ के आजू बाजू में जितने भी सारे पदार्थ आएंगे, जितने भी सारे ऑब्जेक्ट आएंगे, तो ये ऑब्जेक्ट अर्थ अपनी तरफ अट्रैक्ट कर लेती है। यानी कि अर्थ कैन अट्रैक्ट द ईच अँड एवरी ऑब्जेक्ट टू इटसेल्फ। यानी कि प्रत्येक पदार्थ पृथ्वीकडे आकर्षिला जातो, जो जो पदार्थ पृथ्वीच्या जवळ आहे। मग तुम्ही म्हणाल समजा आकाशात एखादा पदार्थ फेकला तरी आकाशामधून परत पृथ्वीकडे येतो, का येतो तर पृथ्वी आणि अर्थ, पृथ्वी आणि तो पदार्थ या दोघांच्या दरम्यान एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो म्हणून। मग कुणी जर म्हणेल समजा आकाशामध्ये 15व्या मजल्यावर गेल्यानंतर बिल्डिंगवर चालत चालत आपण गेलो तर 15व्या मजल्यावरची वस्तू पृथ्वीकडे आकर्षिली जाते का? हो, 15व्या मजल्यावरची वस्तू सुद्धा पृथ्वीकडे आकर्षिली जाते। एवढंच काय, खूप उंचीवर असणारे विमान सुद्धा पृथ्वीच्या दिशेने खेचले जातात आणि म्हणून विमानामध्ये काही नॉर्मल जर बिघाड झाला तर ते विमान जमिनीवर पडतात। मग याचं सुंदर असं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर कल्पना चावलाचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे। ती ज्या यानामधून आकाशामध्ये गेली होती ते यान पृथ्वीच्या दिशेने येत असताना तो पृथ्वीकडून त्याला इतक्या प्रमाणामध्ये तिथं अट्रॅक्शन झालं की अक्षरशः त्याचं हवेमध्ये घर्षण होऊन अक्षरशः ते यान आकाशात जळून गेलं आणि मध्ये जे काही अवकाश यात्री होते ते सर्व तिथे जागच्या जाग्यावर ते जळून गेले। म्हणून हे आकाशामध्ये प्रत्येक पदार्थाला पृथ्वी स्वतःकडे आकर्षून घेत असते। या काही प्रश्नांची उत्तरं आहेत। ओके, आता पुढे काय दिलेत पहा, आणखी काय सांगायचे तुम्हाला इथं तर देन द सेंटर्स ऑफ अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर। लक्षात घ्या, सेंटर ऑफ मास ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीचा जो काही सेंटर ऑफ मास असेल, पृथ्वीचा जो काही सेंटर ऑफ मास असेल तो कुठे असतो म्हणून सांगितलेलं आहे, दॅट इज सिच्युएटेड ॲट द सेंटर ऑफ अर्थ। अर्थचा सेंटर ऑफ मास म्हणतोय आपण, अर्थचा सेंटर ऑफ मास, अर्थ सेंटर ऑफ मास इज सिच्युएटेड ॲट द सेंटर ऑफ अर्थ। ओके, म्हणजे समजा ही पृथ्वी आहे, अशा प्रकारची अर्थ आहे। ओके, ही काढत असताना थोडासा कधी-कधी परफेक्ट गोल येत नाही, तर अशा प्रकारची अर्थ आहे। ओके, आणि ही अर्थ असताना हिचा जो काही सेंटर ऑफ मास असतो अर्थचा, दॅट सेंटर ऑफ मास ऑफ अर्थ इज सिच्युएटेड ॲट द सेंटर। ओके, सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर आणि सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट, कोणत्याही ऑब्जेक्टवर एखादा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही जर लावला असेल तर काय होतो, एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ। आणि म्हणून प्रत्येक पदार्थ हा पृथ्वीच्या सेंटरकडेच आकर्षिला जातो। आता सेंटरकडे का आकर्षिला जातो तर अर्थचा सेंटर ऑफ मास इज ॲट द सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे पृथ्वीचा सेंटर ऑफ मास हा पृथ्वीच्या सेंटरमध्ये असतो आणि पृथ्वीच्या सेंटरमध्ये असल्यामुळे समजा एखादा पदार्थ आहे तो अशा पद्धतीने तो सेंटरकडे आकर्षिला जातो। परंतु असं होत नाही की इथला एक पदार्थ आहे तो अशा पद्धतीने इकडे अट्रॅक्ट होतो, इथला एक पदार्थ आहे तो इकडे अट्रॅक्ट होतो, असा कधीच तुम्हाला प्रकार पाहायला मिळत नाही। ऑलवेज दॅट अट्रॅक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ बिकॉज द सेंटर ऑफ मास ऑफ अर्थ इज सिच्युएटेड ॲट द सेंटर ऑफ अर्थ। ओके, आणि नेक्स्ट होल मास। ओके, अँड देन नेक्स्ट काय आहे पहा पुढचा पॉईंट, बिकॉज ऑफ धिस, आणि याच गोष्टीमुळे आता इथे हे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथं पुढे एक 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 करून मिळणार आहे।
विल द वेलोसिटी ऑफ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड रिमेन कॉन्स्टंट? कॉन्स्टंट असते का? नसते. जसा वर जाईल तसा त्याचा वेग कमी होतो. लेकिन क्यों होता है इस तरह से? हाउ विल इट चेंज? बराबर है. ओके. उसके बाद वाई डजंट स्टोन मूव अप ऑल टाइम? ओके. उसके बाद वाई डज इट फॉल डाउन आफ्टर रीचिंग दी सर्टन हाइट? उसकी वेलोसिटी कम होती है और उसके बाद ये अर्थ की तरफ नीचे क्यों आता है? इसी तरह से बहुत सारे क्वेश्चन के बारे में यहां आपको आंसर मिलने वाला है और मैं देने वाला हूं. ओके. देन बिकॉज ऑफ दिस एन ऑब्जेक्ट फॉल वर्टिकली डाउनवर्ड ऑन द अर्थ. और इसलिए यानी कि होल मास ऑफ द अर्थ इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द सेंटर ऑफ अर्थ. त्याला आपण अर्थ कोर असे म्हणतो. कोर. और कोर पे ये इंसिडेंट होता है, यानी कि अर्थ के सेंटर की तरफ खींचा जाता है. और सेंटर की अर्थ की तरफ खींचने की वजह से जो कुछ भी चीज़ें रहेगी वो ऑल चीजेस कैन अट्रैक्ट टूवर्ड दी सेंटर. वर्टिकली सेंटर की तरफ आते हैं. यानी की वो तिरछा यानी की तिरपा पडत नाही पृथ्वीच्या पृष्ठभागावर. ओके. आता पुढे काय सांगता येईल तुम्हाला यामध्येच? देन सिमिलरली when we throw a stone vertically upwards, वर्टिकली अपवर्ड जर आपण एखादा दगड जर पाठवला तर काय होतं म्हटलंय? दिस फोर्स ट्राय टू पुल इट डाऊन अँड रेड्यूस इट्स वेलॉसिटी. आणखी एक वेळेस पहा. सिमिलरली बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी शेवटी देणार आहे. जे तुम्ही इथं जे उत्तरं विचारत आहेत, माईक लावले ना सर, व्यवस्थित ऐकू येत नाही. एक मिनिट. ओके. व्यवस्थित आवाज चालू आहे. तुमच्या नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. तुमची काही शंका असेल तर एकच वेळेस टाईप करा. परत नाही. त्या पूर्ण प्रश्नांची उत्तर मी शेवटी देईन. व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. व्हिडिओच्या शेवटी एकच वेळेस तुमची जी काय अडचण असेल, जो काही शंका असेल ती एकच वेळेस टाईप करायची. परत टाईप करून दुसऱ्याला टेन्शन देण्याचं नाही. ओके. चला. तर देन सिमिलरली व्हेन वी थ्रो अ स्टोन वर्टिकली अपवर्ड, ओके, दिस फोर्स ट्राय टू पुल इट डाऊन. आणि एखादा पदार्थ आपण जर आकाशामध्ये फेकला असेल तर त्या पदार्थाला पृथ्वी काय करत असते? खालच्या दिशेला खेचत असते. आहे की नाही? खालच्या दिशेला. मग तुम्ही एखादा कोणताही वस्तू असो, मग एखाद्याने म्हटलं सर मग एखादा माणूस पडला तर? माणूससुद्धा किती उंचीला जाऊ, निसर्गाला माणूस वगैरे असं काही नसतं. सर्व पदार्थ सगळे सारखे असतात. आपण सुद्धा निसर्गाला एक पदार्थच असतो. आणि ठराविक उंचीला जर गेला तर तिथून तो पृथ्वीच्या दिशेने पडतो आणि पडतोच. ओके. आणि जर तुम्हाला करून पाहायचं असेल तर एखाद्या मजल्यावर उडी टाकून बघा. सॉरी, उडी टाकू नका. जस्ट एक मजाक म्हणून सांगतो तुम्हाला. दिव्या भारतीनं 7व्या मजल्यावर उडी टाकली होती मी 12वीला असताना. तर ते जमिनीवर पडल्या त्याच्या ठिकऱ्या झाल्या, तुकडे होऊन जातात. मग नुसता एखादा पदार्थच नाही तर ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट, तिथं माणूस असो, विमान असो, रॉकेट असो, काहीही असो. मग त्याचं दुसरं जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर आकाशामध्ये संध्याकाळी रात्रीच्या टायमिंगमध्ये काही तुम्ही तारे तुटत असताना पाहत असाल बघा. एक नाही, जसजसं पृथ्वीच्या दिशेने येतात तसतसा त्यांचा वेग वाढतो. आणि अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये आल्याबरोबर त्यांचा इतका वेग वाढतो, इतका प्रचंड वेग वाढतो की हवेबरोबर त्याचं घर्षण होतं. आणि हवेबरोबर घर्षण होऊन अक्षरशः तो पदार्थ आकाशामध्ये जळून जातो. म्हणून आपणास ते शेपटीसारखा भाग पाठीमागच्या साईडला जळत असताना तो दिसत असतो. ओके, एज लाइक दिस. देन उसके बाद क्या है देखो, रेड्यूस इट्स वेलोसिटी. जैसे जैसे वो ऊपर जाता है वैसे वैसे उसकी वेलोसिटी रेड्यूस होती है, यानी कि उसकी वेलोसिटी डिक्रीज होती है. और एक ऐसी हाइट आती है कि उसी हाइट पे उसकी वेलोसिटी 0 बन जाती है, कंप्लीट 0. और वो पत्थर, वो जो कुछ भी बॉडी हो, ऊपर जाते वक्त ऐसी एक डिजायर्ड हाइट आती है कि उसी हाइट पे उसकी वेलोसिटी कंप्लीटली 0 बन जाती है. ओके. उसके बाद क्या है देखो, डाउन एंड रेड्यूस इट्स वेलोसिटी. ओके उसके बाद आगे का पॉइंट क्या है देखो, देन डज दिस कांस्टेंट
ड्यू टू दिस कांस्टेंट डाउनवर्ड पुल द वेलोसिटी बिकम जीरो आफ्टर वाइल, यानी कि उसका जो कांस्टेंट पुल रहता है, अर्थ उस पत्थर के ऊपर एक फोर्स लगाती है और उसे अपनी तरफ खींचती है, और ये कॉन्स्टेंटली खींचने की वजह से उसकी वेलोसिटी धीरे 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 रिड्यूस होती है, और कुछ समय के बाद, कुछ हाइट के बाद उसकी वेलोसिटी क्या होती है, डिक्रीज, यानी कि कंप्लीटली जीरो बन जाती है, कंप्लीटली जीरो हो जाती है। ओके, और देन the pull continues to continue to be exerted and the stone starts moving vertically downward, और जीरो होने के बाद इस तरह से वो ऊपर जाएगा, उसकी वेलोसिटी जीरो बन जाएगी, और उसके बाद थोड़ा सा कंटिन्यूस पुलिंग होने की वजह से ये पत्थर और अर्थ की तरफ आने लगता है, यानी कि द पुल द कंटिन्यूस टू बी एक्सर्ट, कंटिन्यू रहता है पत्थर के ऊपर या किसी की बॉडी के ऊपर, कौन सी बॉडी के ऊपर, द स्टोन स्टार्ट्स मूविंग वर्टिकली डाउनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएंस, यानी कि अर्थ के इन्फ्लुएंस की वजह से वो कंटिन्यूसली डाउनवर्ड आने लगता है, अर्थ की दिशा में आने लगता है। अगर ये इस तरह से कंटिन्यू चलता रहेगा तो धीरे 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 उसकी, जब वो अर्थ की तरफ आता है तो उसकी वेलोसिटी इंक्रीज हो जाती है, यानी कि इसकी वेलोसिटी मैक्सिमम हो जाती है, मैक्सिमम वेलोसिटी हो जाती है, मैक्सिमम वेलोसिटी। और जब अर्थ के ऊपर जब गिरता है तो वो सबसे ज़्यादा, यानी कि जो कुछ भी पाथ रहता है उसी पाथ में से जब अर्थ के ऊपर वो रीच करने का जो लास्ट पॉइंट रहता है, उसी लास्ट पॉइंट पे उसकी वेलोसिटी ज़्यादा से ज़्यादा, मैक्सिमम वेलोसिटी उसकी रहती है। ओके, तो चलो देखो आगे का पॉइंट इसके ऊपर क्या दिया है हमने, तो देखो इस तरह से, देन ये ग्रेविटेशनल फोर्स। ओके, तो अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन एवरी ऑब्जेक्ट अट्रैक्ट्स एवरी अदर ऑब्जेक्ट, यानी कि अगर ये हम न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन के ऊपर अगर हम सोचते हैं तो एवरी ऑब्जेक्ट अट्रैक्ट्स एवरी अदर पार्टिकल, यानी कि एवरी ऑब्जेक्ट अट्रैक्ट्स एवरी अदर ऑब्जेक्ट्स है। ओके, यानी कि अर्थ के ऊपर जितने भी कुछ ऑब्जेक्ट्स होंगे तो ईच एंड एवरी ऑब्जेक्ट कैन अट्रैक्ट्स ईच अदर। मैंने इसके पहले भी वीडियो में आपको बता दिया है कि आप अगर रूम में बैठे हैं तो रूम में जितने भी सारे लोग होंगे उन सब मेंबर के बीच, लोगों के बीच एक फोर्स ऑफ अट्रैक्शन रहता है, लेकिन वो फोर्स ऑफ अट्रैक्शन उसी तरह का जो कुछ भी फोर्स ऑफ अट्रॅक्शन रहेगा वो बहुत ही वीक रहता है, खूप कमी असतो तो, आणि खूप कमी असल्यामुळे तो आपणास जाणवत नाही, तो आपणास फील होत नाही, जाणवत नाही। ओके, उसके बाद नेक्स्ट पॉइंट क्या है, तो देन दस इफ द अर्थ अट्रैक्ट्स एन एप्पल टुवर्ड्स इटसेल्फ, द एप्पल आल्सो अट्रैक्ट द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ विद द सेम फोर्स, यानी कि उन दोनों के बीच। अब यानी कि न्यूटन के बारे में अगर हम एप्पल का बता देते हैं, यहाँ जो बच्चे मैसेज वगैरह कर रहे हैं, जो कुछ क्वेश्चंस पूछ रहे हैं, अगर कुछ क्वेश्चंस अगर दूसरे जो बच्चे अगर वो कमेंट देख रहे हैं, समझो कुछ टाइम बता रहे होंगे, कुछ अगर आपको कुछ अपने व्हिडिओ के बारे में पता है तो उन म्हणजे जो विद्यार्थी इथं कॉमेंट करून काही जर अडचण म्हणजे टाइम टेबल विचारत असेल किंवा दुसरं काही विचारत असेल तर आपण तिथल्या तिथं टाइम टेबल असेल किंवा मी व्हिडिओच्या शेवटी उत्तर देत असतो, तो जर मधातच प्रश्न विचारत असेल तर व्हिडिओच्या शेवटी उत्तर देतात असं तुम्ही त्यांना सांगू शकता कमेंट करून तिथल्या तिथे कमेंट बॉक्समध्ये। कारण का बरेच विद्यार्थी नवीन आलेले असतात, त्यांना टाइम टेबल माहिती नसतो, त्यांना आपली सिस्टीम माहिती नसते, कशा पद्धतीची काय प्रक्रिया आहे ते त्यांना माहीत नसते, तर तिथे एक छोट्याशा एका वाक्यामध्ये तुम्ही तिथं कमेंट करून उत्तर त्यांचं देऊ शकता, पण त्याच्यासोबत चॅट करत बसू नका, व्हिडिओकडे लक्ष द्या, परफेक्ट व्हिडिओकडे लक्ष द्या। ओके, अटेंडन्स, तुमचा जिल्हा, तुमचा वर्ग, तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा या स्वरूपामध्ये अटेंडन्स द्यायची। व्हिडिओच्या शेवटी मी सर्वांच्या कमेंट्स वगैरे पाहत असतो, शेवटी आणि शेवटी सर्वांचं उत्तर मी देत असतो, त्यामुळे शेवटपर्यंत सर्वजण माझ्यासोबत व्हिडिओ पाहत रहा, अभ्यास करत रहा। द ॲपल, आता इथं काय सांगता येईल ॲपल आणि अर्चच्या बाबतीत। ॲपल बोले तो सफरचंद, सेब कहते हैं हम हिंदी में उसे,
शेब और अर्थ दोनों के बीच एक टाइप का फोर्स ऑफ अट्रैक्शन रहता है। तो देखो और एक बार बता रहा हूं, इफ द अर्थ अट्रैक्ट्स एन एप्पल टुवर्ड्स इटसेल्फ, अर्थ अट्रैक्ट्स एन एप्पल टुवर्ड्स इटसेल्फ, यानी कि अर्थ एप्पल को अपनी तरफ खींचती है। ओके, द एप्पल ऑल्सो अट्रैक्ट द अर्थ, और एप्पल भी अर्थ को अट्रैक्ट करता है, एप्पल भी अर्थ को अट्रैक्ट करता है टुवर्ड्स इटसेल्फ विद द सेम फोर्स, उतने फोर्स से। लेकिन एप्पल अर्थ की तरफ जाता है, अर्थ एप्पल की तरफ नहीं जाती। यानी कि अर्थ बहुत बड़ी है और एप्पल बहुत छोटा है, इसीलिए एप्पल अर्थ की तरफ आता है, अर्थ एप्पल की तरफ नहीं जाता। एक छोटा सा एग्जाम्पल मैं आपको यहां बताने वाला हूं, एक छोटा सा एग्जाम्पल। एक गरीब पर्सन रहता है, एक गरीब व्यक्ती असतो आणि त्यांनी सतत ऐकलेलं असतं पैशाकडे पैसा जातो, ठीक आहे नाही, पैशाकडे पैसा जातो। हे आपण सुद्धा समाजामध्ये ऐकलेलं असतं, बऱ्याच वेळेस ऐकलेलं असतं की श्रीमंत हे श्रीमंतच होत जातात आणि गरीब हे गरीबच होत जातात। मग ह्याने ऐकलेलं असतं आणि मग हा विचार काय करतो, पैशाकडे पैसा जातो। मग त्यावेळेस काय होतं की त्याच्याकडे काही अचानक पैसे येतात, त्या गरीबाकडे पैसे येतात, गरीब व्यक्तीकडे, आणि मग त्याने कुठेतरी बसल्या बसल्या बैठकीमध्ये ऐकलेला शब्द असतो की पैशाकडे पैसा जातो। मग त्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते, एक संकल्पना येते, कल्पना येते, समजा हेच पैसे घेऊन जर आपण जर बँकेत गेलो, त्याच्या डोक्यामध्ये माहिती असतं की बँकेमध्ये भरपूर पैसे असतात, ठीक है ना, बैंक में बहुत सारा पैसा होता है। तो वो सोचता है गरीब बेचारा कि अगर मैं ये पैसे लेके अगर बैंक में जाऊं तो, अगर बैंक में जाने के बाद मेरे पास जितने भी पैसे हैं, ये पैसे मैं अगर उन पैसों के पास अगर मैं ये पैसे लेके जाऊं, ये थोड़े पैसे जो है ये मैं बैंक के पैसे के पास अगर ये लेके जाऊं तो वो बैंक के पैसे मेरी तरफ आएंगे, क्योंकि उसने सुना हुआ रहता है कि पैसे की तरफ पैसा जाता है। उसके बाद थोड़े से ज़्यादा पैसे आते हैं तो वो क्या करता है कि बैंक की तरफ जाता है, बैंक में जाता है, अपने पास जो कुछ भी पैसे है, जो बैंक में जाने के बाद वो देखता है कि पैसे किधर है, तो उसे नज़र में आते हैं कि कैशियर के पास बहुत सारे पैसे रहते हैं, कॅशियरच्या जवळ भरपूर पैसे असतात, ते त्याला लक्षात येतं आणि तो कॅशियरच्या जवळ जातो और कैशियर के सामने जो विंडो रहती है वो विंडो में हाथ डाल के उसके पास जो कुछ भी पैसे रहते हैं वो पैसे अपने हाथ में पकड़ता है और वो विंडो से हाथ अंदर डालता है, अंदर डाल देता है। अंदर डालने के बाद जो कैशियर रहता है वो कैशियर वो पैसे की तरफ देखता है और वो जोर से चिल्लाता है, अरे ये अंदर पे हाथ डाल रहा है, ये अंदर से पैसे ले रहा है। तो ऊपर से गेट के ऊपर जो वॉचमैन रहता है वो वॉचमैन जल्दी से उसकी तरफ दौड़ के आता है, म्हणजे जो वॉचमन असतो तो धावत त्या कॅशियरच्याकडे येत असतो। तर काय हा पाहतो, वॉचमन पाहतो तर काय या व्यक्तीने मधल्या साईडला हात घातलेला असतो, हातामध्ये पैसे धरून, कॅशियर बंडल, पैशाचं बंडल तो हातामध्ये धरतो आणि कॅशियरच्या दिशेने पैशांच्या जवळ तो पैसे न्यायला तो पाहत असतो। त्याला आशा असते की मधले पैसे याच्याकडे येतील आणि कॅशियर त्याच्या जवळ आल्याबरोबर तो घाबरतो आणि गडबडीने तो हात बाहेर घेण्याचा प्रयत्न करत असतो, गडबडीने हात बाहेर घेण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या कोपराला लागतं आणि कोपराला लागल्याबरोबर त्याच्या कोपराला हाताला मुंग्या येतात आणि हातातलं बंडल, जे काय हातामध्ये पैशाचं बंडल असतं ते बंडल हातातून निसटतं आणि कॅशियरच्या पैशाजवळ जाऊन पडतो। तो बाहेर येतो, त्याला बाहेर घेऊन आणलं जातं, बाजूला उभा केलं जातं आणि तो अशा पद्धतीची का प्रक्रिया केला असं त्याला ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस तो म्हणतो की मी ऐकलं होतं की पैशाजवळ पैसा जातो म्हणून माझ्याकडे थोडेसे पैसे आले, म्हणून बँकेतले पैसे माझ्याकडे येतील का आणि मी श्रीमंत होईल का यासाठी मी इथं बँकेमध्ये आलो होतो। आणि ज्यावेळेस मी ही सर्व प्रक्रिया करून पाहिली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की खरोखर पैशाजवळ पैसा जातो, पण कसा जातो, जास्त पैशाकडे कमी पैसा जातो, ठीक है नाही, लार्ज अमाउंट कडे स्मॉल अमाउंट जाते, यानी कि जास्त पैसों के पास कम पैसे जाते हैं। ये अभी मैं सीख गया, कारण का की पैशाचं जे बंडल होतं त्याच्या हातातलं ते कमी होतं आणि कॅशियरकडे पैशाचं बंडल जास्त होतं, म्हणून हातातलं त्याला ओढल्याबरोबर हाताला लागतं आणि हातातले सर्व पैसे त्याच्या जवळ तिथे जाऊन पडतात, त्या कॅशियरकडे जाऊन पडतात।
म्हणजे स्मॉल बॉडी अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी लार्ज बॉडी. ठीक आहे नाही, आपल्या वर्गामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असतात बघा, वर्गामध्ये सुद्धा असे शरीराने धष्टपुष्ट असे असतात. ठीक आहे नाही, बरेच जण शरीराने असे धष्टपुष्ट असतात, अशा मोठमोठे असतात. आणि त्याच्याजवळ एक छोटासा किडकिडा मुलगा असतो वर्गामध्ये, वर्गातली मैत्री. तर वर्गातले जनरली मोठ्या मुलासोबत छोट्या मुलांची मैत्री होत असते. कारण का, स्मॉलर बॉडी अट्रॅक्ट टुवर्ड्स दी लार्जर बॉडी. आणि म्हणून तो जो मोठा असतो धजू, तो बारक्या लेकरांना कामं सांगत असतो. त्याचे जे वर्गमित्र असतील छोटे छोटे, त्या छोट्यांना कामं सांगत असतो आणि आपले कामं तो त्यांच्याकडून करवून घेतो. कारण का त्या बारक्याला वाटत असतं, मी जर या मोठ्यासोबत जर दोस्ती जर केली, मैत्री जर केली, तर मला वर्गातले दुसरे त्रास देणार नाहीत आणि हा माझा कैवार घेऊन त्यांना मारेल आणि मला एक प्रकारचं प्रोटेक्शन लाभेल. म्हणजे स्मॉल बॉडी अट्रैक्टेड टुवर्ड्स दी लार्जर बॉडी. और दूसरा एग्जाम्पल मैं देता हूं क्राउड के बारे में. अगर समाज में रोड के ऊपर कहीं क्राउड है, क्राउड बोले तो गर्दी है, अगर रास्ते से अगर दूसरे 2-3 आदमी जा रहे हैं तो सारे के सारे ये जो 2-3 होते हैं ज़्यादा क्राउड, यानी की मग एखाद्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी गर्दी दिसते, मग जाणारे जे 3-4 असतात ते पाहतात की अरे तिकडं गर्दी का जमा झाली, हे 3-4 सुद्धा तिथे जाऊन बघतात. ओढू ओढू जे पहिले जे पाहत असतात त्यांना बाजूला ओढतात, बाजूला ओढून मध्ये ढकलतात, गर्दी करतात, तंगड्यातून मध्ये घुसतात आणि मध्ये जाऊन पाहतात तर काय, एक गारुड्याचा खेळ चालू असतो, गारुड्याचा खेळ चालू असतो. म्हणजे अशा प्रकारे गर्दीकडे गर्दी, पैशाकडे पैसा आणि स्मॉलर बॉडी अट्रॅक्ट टुवर्ड्स दी लार्जर बॉडी, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, एक एक्झाम्पलच्या आधारे मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तो आगे का पॉइंट क्या है देखो. देन व्हाई देन डज द एप्पल फॉल टुवर्ड्स द अर्थ. तो ॲपल पृथ्वीकडे का पडतो, बट द अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स द ॲपल. हे उत्तर सांगितले तुम्हाला, स्मॉलर बॉडी अट्रॅक्ट टुवर्ड्स दी लार्जर बॉडी. ओके, त्यानंतर दुसरं, आता द ग्रेविटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो एक्ट्स ऑन द मून. चांद के ऊपर भी इस तरह से ये फोर्स अप्लाई किया जाता है, बिकॉज ऑफ विच इट रिवॉल्व्स अराउंड द अर्थ. यानी कि अर्थ भी चांद के ऊपर, मून के ऊपर एक टाइप का फोर्स ऑफ अट्रैक्शन लगाती है और उसी वो फोर्स ऑफ अट्रैक्शन की मदद से मून रिवॉल्व्स राउंड दी अर्थ. म्हणून चंद्र हा पृथ्वीच्या भोवती गोल फिरत असतो. ओके, मून रिवॉल्व्स राउंड दी अर्थ. इसी तरह से मून अर्थ के सराउंडिंग में रिवोल्यूशन करता है. द ग्रेविटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो एक्ट्स ऑन द मून बिकॉज ऑफ विच इट रिवॉल्व्स अराउंड द अर्थ. आणि म्हणून पृथ्वी त्याच्यावर एक टाईपचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन लावत असते, म्हणून चंद्र पृथ्वीच्या भोवती गोल फिरत असतो. हे या ठिकाणी आपण खूप सविस्तररित्या पाहिलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे काय, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. आणि म्हणून न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार विश्वातील प्रत्येक पदार्थ एकमेकांकडे आकर्षिला जातो. ठीक आहे नाही, म्हणजे वर्गामध्ये जेवढे काही मुलं असतील, ठीक आहे नाही, जेवढे काही मुलं असतील त्या मुलांच्या दरम्यान सुद्धा एक टाईपचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. मुलामुलामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, मुलीमुलीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, मुलामध्ये आणि मुलीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. ठीक आहे नाही. मग इथं व्हिडिओ पाहत असणारा एखादा म्हणेल, सर मग मुलामुलामध्ये फोर्स असतो, मुलीमध्ये फोर्स असतो, तर मग आम्ही मुलीकडे का अट्रॅक्शन केले जात नाही, असे चटकन का जाऊन त्यांच्या बाकड्यावर बसत नाहीत आम्ही. तर बाळांनो, मित्रांनो, तर तो फोर्स हा खूप वीक असतो आणि तशा प्रकारचा अट्रॅक्शन होतंय म्हणून असं दाखवून बघ वर्गामध्ये काय होतं ते कळतं. मास्तरही ठोकून पाठ पिट्टा करतील आणि सर्व मुली मिळून तुझा पूर्णतः चेंडू तयार केला जातो, चिप्स दणके देऊन. ओके, तर कारण का, जरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असला तरी तो खूप वीक असतो. अर्थच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या तुलनेमध्ये तुमच्या दरम्यान असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा खूप कमी असतो, म्हणून तिथं अट्रॅक्शन खूप कमी प्रमाणामध्ये असतं. ओके, चॅटिंग करू नका सर्वांनी, प्लीज चॅटिंग करू नका. ओके, दस इफ द अर्थ अट्रॅक्ट्स अन ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ.
earth attracts, okay, thus if the earth attracts an apple towards itself, the apple also attracts the earth towards itself with the same force. एकाच फोर्सने ते एकमेकाकडे अट्रॅक्ट केले जात असतात. ओके, डबल पॉइंट आलाय तोच. ओके, देन पुढचा पॉइंट आपण आता यानंतर पुढे सांगूया. आता हे डबल पॉइंट आलेले आहेत. ओके, तर अशा स्वरूपामध्ये या प्रकारचे हे पॉइंट आपण इथं अभ्यासलेले आहेत. बरेच काही पॉइंटचं तुम्हाला मी चांगल्या स्वरूपामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता पुढे काय सांगता येईल तुम्हाला यामध्ये पहा. देन अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. आता आपण पुढचा बीट अभ्यासत आहोत, अर्थ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. आता अर्थचं ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन जर इथं जर पाहायचं म्हटलं तर एक छोटंसं पिक्चर तुम्हाला मी इथं देणार आहे. ओके, अशा स्वरूपामध्ये एक छोटंसं पिक्चर. ओके, तर पहा एक प्रकारची इथं मी तुमच्यासाठी इथं अर्थ आणलेली आहे. मग या अर्थमध्ये काय आहे पहा. तर अशा स्वरूपामध्ये इथं जे काही वेगवेगळ्या स्वरूपाचे तुम्ही प्लॅनेट पाहत आहेत. ओके, म्हणजे सन इज ॲट द सेंटर, ठीक आहे ना, सन इज ॲट द सेंटर आणि सनच्या सोबती अदर प्लॅनेट्स रिव्होल्यूशन करत आहेत. मग अदर प्लॅनेट जे काही रिव्होल्यूशन करत आहेत अशा पद्धतीने, मग हे रिव्होल्यूशन कशामुळे होत आहे तर सन आणि अर्थ यांच्या दरम्यान एक टाईपचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळेच हा अशा प्रकारचा जो युनिवर्समध्ये जो काही मून आहे, जे काही प्लॅनेट्स आहेत ते सर्व प्लॅनेट्स अशा पद्धतीने रिव्होल्यूशन करत असतात. आता दुसरे एक्झाम्पल तुम्हाला देत आहे इथं मी अर्थ आणि मूनचं उदाहरण देत आहे. मग मून रिव्हॉल्व्स अराउंड दी अर्थ. मग हे मून रिव्हॉल्व्स अराउंड दी अर्थ, बट व्हाय देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी अर्थ अँड मून. अर्थ आणि मूनच्या दरम्यान सुद्धा एक टाईपचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. मग अशा स्वरूपामध्ये आपण आता इथं पाहणार आहेत की अर्थचं जे काय अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्या संदर्भात डिटेलमध्ये आता इथं माहिती घेऊया आपण. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हटलंय. आता मुळामध्ये मला सांगा व्हॉट इज मीन बाय ॲक्सेलरेशन. तर ॲक्सेलरेशनची डेफिनेशन काय आहे तर ॲक्सेलरेशन म्हणजे, लक्षात घ्या, ॲक्सेलरेशन म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रेस्पेक्ट टू टाइम. लक्षात घ्या, विथ रेस्पेक्ट टू टाइम, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे एखाद्या पदार्थाच्या वेगामध्ये बदल होणे. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रेस्पेक्ट टू टाइम दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. म्हणजे वेग बदलाच्या दरास आपण त्वरण असे म्हणतो. याला मराठीमध्ये हिंदीमध्ये त्वरण म्हणतात याला. ओके, ॲक्सेलरेटर असे म्हणतो आपण. तर ॲक्सेलरेशन हा शब्द तुम्हाला मी समजावून सांगतो. मोटरसायकलला ॲक्सेलरेटर असतं बघा, ॲक्सेलरेटर. कारला सुद्धा पायाखाली ॲक्सेलरेटर असतं. ॲक्सेलरेटर म्हणजे काय तर जो वेगामध्ये कमी जास्तपणा करतो त्याला आपण ॲक्सेलरेटर असे म्हणतो. आणि वेग बदलाच्या दरास आपण त्वरण असे म्हणतो. आणि मोटारसायकलला जे काही वायर असते त्याला आपण त्वरणित असे म्हणतात. ॲक्सेलरेटर तर त्याला मराठीमध्ये त्वरणित असं म्हटलं जातं. तो आपण पिळतो, आहे की नाही, पिळतो, ओढतो, त्याला ओढतो म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज गाडीचा वेग आपण वाढवत असतो त्यालाच आपण ॲक्सेलरेटर विच कॅन ॲक्सेलरेट्स दी वेलॉसिटी, विच कॅन ॲक्सेलरेट्स दी वेलॉसिटी ऑफ अ व्हेकल दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेटर. आणि वेगामध्ये जो काही बदल होत असतो त्याला म्हणतो आपण ॲक्सेलरेशन, त्वरणित, त्वरण या स्वरूपामध्ये या सगळ्या संकल्पना. ओके, द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट. म्हणजे पृथ्वीच्या जवळ जे जे काही वस्तू असतील, ज्या ज्या काही वस्तू असतील त्या सर्व वस्तूंना हा काय करत असतो म्हटलंय, अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. आता इथं जर पाहत असाल तुम्ही या फिगरमध्ये, या चित्रामध्ये काय दिलेलं आहे, अर्थ सेंटरला आहे आणि मून अर्थच्या सोबती गोल फिरत आहे. मग मून जर अर्थच्या सोबती जर गोल फिरत असेल तर अशा प्रकारच्या फिरण्याला कशामुळे घडतं तर अर्थ त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते. आणि समजा एखादा पदार्थ असेल आणि तो जर पदार्थ असा जर पृथ्वीकडे जर ओढला जात असेल तर आताच तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेलं होतं की एक पदार्थ आकाशामध्ये आपण फेकला आणि तो पृथ्वीच्या दिशेने येतो. वरच्या दिशेने जात असताना हळूहळू त्याचा वेग कमी होत जातो म्हणजे दॅट इज ऑल्सो ॲक्सेलरेशन.
द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, वेगात बदल होतो वरच्या दिशेने जात असताना, आणि तोच पदार्थ जर पृथ्वीच्या दिशेने येत असेल तर त्याच्या वेगात बदल होतो. म्हणजे वर जाताना वेग कमी होतो आणि खाली येत असताना त्याचा वेग वाढतो. मीन्स अगर कोई पदार्थ, अगर कोई ऑब्जेक्ट ऊपर दिशा में अगर हमने फेंकी है तो उसकी वेलोसिटी डिक्रीज होगी. डिक्रीज क्यों होगी? अर्थ के फोर्स के जरिए. इट इज ड्यू टू अर्थ ग्रेविटेशनल फोर्स. अर्थ क्या करती है, उस पदार्थ के ऊपर ग्रेविटेशनल फोर्स एग्जर्ट करती है, और एग्जर्ट करने की वजह से उसकी वेलोसिटी डिक्रीज होती जाती है. और वही चीज अगर वही पदार्थ अगर अर्थ की तरफ आता है तो उसकी वेलोसिटी इंक्रीज होती है. इंक्रीज क्यों होती है? तो अर्थ उसी पदार्थ को अपनी ओर खींचती है. म्हणजे पृथ्वी त्या पदार्थाला आपल्याकडे खेचत असते आणि म्हणून त्याच्या वेगात बदल होतो. सुरुवातीला जो टॉपला वेग असतो तो वेग वाढत जाऊन जसा खाली येत तसा त्याचा वेग वाढत जातो आणि वाढत जातो. पण वेग कुणामुळे वाढतो? तर दॅट इज ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. त्यालाच म्हणतो आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अर्थ कळाला ना? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ड्यू टू म्हणजे च्यामुळे, कोणामुळे? अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे ॲक्सेलरेशन. पदार्थ खाली येत असताना वेगात बदल होतो म्हणजे त्याचं ॲक्सेलरेशन चेंज होतं, पण दॅट ॲक्सेलरेशन इज चेंज ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटेशन. सो इट इज कॉल्ड एज अ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी ऑफ अर्थ. ओके, तो आगे का पॉइंट हम आगे देखते हैं. देखो, अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन क्या है? द फोर्स एक्टिंग ऑन अ बॉडी रिजल्ट्स इन इट्स एक्सेलरेशन. न्यूटन ने क्या कहा है सेकंड लॉ में? अगर किसी बॉडी के ऊपर हम अगर फोर्स अप्लाई करते हैं तो उसमें एक एक्सेलरेशन प्रोड्यूस होता है. म्हणजे त्या पदार्थावर आपण जर बल लावलं, फोर्स लावलं, तर त्या पदार्थामध्ये, त्या बॉडीमध्ये एक एक्सेलरेशन प्रोड्यूस होत असतो. आणि दॅट एक्सेलरेशन, फोर्स एक्टिंग ऑन अ बॉडी रिजल्ट्स इन इट्स एक्सेलरेशन. ओके, तो आगे का पॉइंट देखो. देन दस द ग्रेविटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ, ग्रेविटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ घसा भी सूख जा रहा है, घसा सुद्धा सुकतोय, आवाजामध्ये खूप त्रास होतोय. एवढ्या भरपूर बॅचेस असल्यामुळे सर्वांना शिकवायचे आणि एक समाजसेवा आहे. समाजसेवा तेवढंच करायला भेटतंय, तुम्हाला शिकवायला मला भेटते. काहीतरी मी पूर्वजन्मीचं माझं पुण्य असेल की तुमच्यासारखे विद्यार्थी मला भेटले आणि तुमच्यासमोर मी शिकवायला मला संधी मिळाली. त्याबद्दल मी खरोखर तुमचा आभारी आहे. पण अशाच प्रकारची संधी मला आणखीन विद्यार्थ्यापर्यंत शिकवण्याची संधी मिळू द्या. बरेच काही महाराष्ट्रामध्ये गोरगरीब असतील, भारतामध्ये गोरगरीब लेकरं असतील, विद्यार्थी असतील. पैसे देऊन तर सगळे शिकतील हो, पण पैसे न घेता कोण शिकवेल? तर पैसे न घेता मला त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या, त्यांच्यापर्यंत शिकू द्या, ती संधी मला मिळू द्या. म्हणून मी प्रत्येक वेळी विनंती करत असतो, तुम्हा सर्वांना विनंती करत असतो की शेअर करत चला, जास्तीत जास्त शेअर करा. जसं तुम्ही माझी वाट पाहत बसलेले असतात असे शेकडो विद्यार्थी आणखी माझी वाट पाहत बसलेले असतील. पण त्यांच्यापर्यंत मी कितीही चांगलं शिकवलं इथे आणि कितीही काही केलं तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझं खरं माध्यम हे तुम्हीच आहेत बाळांनो. माझ्या मित्रांनो, माझ्या विद्यार्थ्यांनो, माझ्या भावांनो, बंधूंनो, भगिनींनो, तुम्हीच आहेत. म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत करा. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जसं तुम्ही लर्न करतायत तसं त्यांना पण लर्न करू द्या. ओके, जसं मी तुमच्यासाठी तासनतास वेळ देत आहे तसं तुम्ही फक्त 1, 2, 3 मिनिटाचा वेळ काढा. जो व्हॉट्सअपवर लिंक आली असेल तर ती शेअर करा, यूट्यूबवर लिंक शेअर करा. जसं तुम्हाला जसं हवं वाटतं की मला चांगलं मिळावं तसंच दुसऱ्यांना सुद्धा मिळावं. आणि जर तुम्हाला वाटतं असेल नाही मी शेअर करणार नाही, फक्त मीच अभ्यासणार नाही, मित्रांनो, तुमची स्पर्धा देशातील विद्यार्थ्यांसोबत आहे, तुमच्या गल्लीतल्या विद्यार्थ्यांसोबत नाही. गल्लीतल्या विद्यार्थ्यांसोबत, शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत, तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करून तुम्ही स्वतःला कमी समजू नका. मोठे व्हाल, तुमचे विचार मोठे ठेवा, निश्चितच मोठे व्हाल. तुमची स्पर्धा पूर्ण देशातील विद्यार्थ्याशी आहे, तुमची स्पर्धा पूर्ण जगातील विद्यार्थ्यासोबत आहे. म्हणून तुम्ही स्वतःला संकुचित करून ठेवू नका. तुम्ही स्वतःला जितकं संकुचित कराल तितके तुम्ही छोटे होत जाल.
आणि म्हणून जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा. मोठे व्हा, मोठे विचार ठेवा, मोठे व्हाल. छोटे विचार ठेवलात तर छोटे व्हाल. म्हणून मोठं व्हायचं असेल तर मोठे विचार ठेवा. सर्वांना मदत करण्याचं लक्षण ठेवा. जसं मी तुम्हाला मदत करतोय तसं तुम्ही इतरांना मदत करा. आणि जर तुम्ही मदत केलात, दुश्मनाला सुद्धा मदत करा. निश्चित वेळ प्रसंगी त्याला, दुश्मनाला जरी तुम्ही मदत केलात तर तो दुश्मन सुद्धा तुमच्याविषयी तो सकारात्मक होत असतो, पॉझिटिव्ह होतो. कारण का, अरे अशा परिस्थितीमध्ये या व्यक्तीने मला चांगल्या गोष्टीची मदत केली तर निश्चित हा चांगला आहे आणि तुमच्याविषयी त्याचे चांगले विचार होतात. म्हणून चांगल्या गोष्टी शेअर करत चला. आलतू फालतू व्हिडिओ पाहू नका. अशी शैक्षणिक व्हिडिओ इतरांपर्यंत पाठवत चला. कारण का, निसर्गामध्ये वाईट गोष्टी लवकर पडतात आणि चांगल्या गोष्टी मात्र रुजवाव्या लागतात. हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता पुढे काय सांगतो आपण पहा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सेलरेशन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला उदाहरण सांगितलंय मी. पदार्थ पृथ्वीच्या दिशेने येत असताना त्यावर एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. दिस इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जो मी आत्ता सांगितलं तुम्हाला, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आकाशामध्ये पदार्थ फेकला, वरच्या दिशेने जात असताना वेग कमी होतो, खालच्या दिशेने येताना वेग वाढतो. मग वरच्या दिशेने जाताना वेग कमी होतो तर खाली येताना वेग वाढतो. तर हे का? तर पृथ्वी त्या पदार्थावर एक बल लावत असते. म्हणजे दूर जाताना पृथ्वी त्याला दूर जाऊ देत नाही. पृथ्वी सुद्धा त्याच्यावर प्रेम करत असते. पृथ्वी सुद्धा त्याच्यावर जिव्हाळा करत असते. पृथ्वी सुद्धा त्याच्यावर माया करत असते. जशी आपली आई आपल्यावर माया करत असते, प्रेम करत असते. आपला वडील आपल्यावर प्रेम करत असतात, आपला भाऊ आपल्यावर प्रेम करत असतात. त्यांच्यापासून आपण जर दूर जाऊ लागलो तर ते आपल्याला दूर जाऊ देत नाही. तशीच ही पृथ्वी सुद्धा आपल्याकडे खेचून घेते आणि खेचून घेत असल्यामुळे पृथ्वीचा वेग, त्या पदार्थाचा वेग वर जाताना कमी होतो आणि खाली येताना वेग वाढतो आणि म्हणजेच ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतो. आणि यालाच म्हणतो आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अँड इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल जीने तो डिनोट केला जातो. ओके, स्मॉल जीने तो डिनोट केला जात असतो. ओके, आणि मग फोर्थ पॉईंट काय आहे मित्रांनो इथे? तर फोर्थ पॉईंट आहे, माझ्या प्रिय बाळांनो, माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, माझ्या प्रिय बंधूंनो, काय आहे पहा. तर माझे जे छोटे छोटे असतील ते माझ्या मुलासारखे आहेत, मुलीसारखे आहेत. कारण का, माझी मुलगी तुम्ही जसं लर्न करत आहे त्याच टाईममध्ये माझी मुलगीसुद्धा दुसऱ्या मॉनिटरवर बसून इथं बाजूला बसून शिकत असते. म्हणून माझ्या मुलीला शिकवत मी तुम्हाला शिकवत आहे. तर अशाच पद्धतीने हजारो विद्यार्थ्यापर्यंत मला पोहोचण्याची संधी द्या. ओके, ॲक्सेलरेशन इज अ व्हेक्टर. हे काय आहे? व्हेक्टर आहे. व्हेक्टर मराठीमध्ये याला सदिश असे म्हणतात. ॲक्सेलरेशन इज अ व्हेक्टर. आणि म्हणून काय आहे? ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू दी अर्थ इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ दी अर्थ. आणि म्हणून हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ, कोणत्याही पदार्थावर पृथ्वीमुळे जो काही लावलेला असतो तो कुणीकडे असतो? दॅट इज टुवर्ड्स दी अर्थ. जे मराठी मीडियमचे मुलं असतील त्यांनी पुस्तक काढून बसा आणि लाईन टू लाईन तुम्ही जर तिथं जर अंडरलाईन करत जर गेलात, हे आणि ते यांच्यामध्ये काही फरक नाही. हे फक्त इथं इंग्रजीमधून आहे आणि तिथं मात्र मराठीतून आहे. म्हणून मी मराठीतूनही सांगतोय, इंग्रजीमधून सांगतोय आणि हिंदीमधूनही सांगतोय. तिन्ही लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करण्याची प्रयत्न करत आहे. ओके, अँड देन डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. ओके, द डायरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणखी एकदा पहा काय म्हटलंय? द डायरेक्टेड टुवर्ड दी अर्थ. ओके, द सेंटर ऑफ अर्थ म्हटलंय. अर्थच्या सेंटरकडे म्हणजे अर्थच्या केंद्राकडे ते ओढलं जातं. आणि म्हणून द डायरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची दिशा सुद्धा ही कुणीकडे असते? इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. अर्थच्या सेंटरकडे असतो. दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. ठीक आहे ना, व्हर्टिकली डाऊनवर्ड असते. आणि मग आता पुढे सांगूया आपण. देन तर थिंक अबाउट इट म्हटलं. थिंक अबाउट इट. आणि जर याची जर व्हॅल्यू आपण जर घेतली मित्रांनो तर लक्षात घ्या, इथे एक व्हॅल्यू द्यायची मला तुम्हाला. तर ही जी आहे, ही काय सांगितले तुम्हाला? जी व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड टुवर्ड द सेंटर असते. अशी तिरपी वगैरे राहत नाही. एखादा पदार्थ तुम्ही जर आकाशात फेकला तो पृथ्वीच्या दिशेने तो सरळ येतो. असं कधी झालंय का? एखाद्याने आकाशामध्ये असा दगड फेकला, असा वर फेकला की तिरपा जायला लागला.
ठीक आहे नाही, एखाद्याला तुम्हाला खडा मारायचा असेल, दगड मारायचा असेल, आपण त्याच्या दिशेने मारतो. पण असं कुणाच्या बाबतीत झालंय का की एखाद्याला दगड इकडे मारायचा, त्याने आकाशात फेकला की बरोबर जाऊन त्याला लागला? असं होईल का? नाही होणार. किंवा एखाद्यानं काय केला, आकाशामध्ये दगड फेकला आणि तो आकाशातच राहिला, तो परत पृथ्वीच्या दिशेने कधी आलाच नाही, असं होईल का? आणि असं जर झालंच, समजा असं जर झालंच, तर त्या माणसाचे पाय उलटे असतील, त्या माणसाची सावली जमिनीवर पडणार नाही, कारण का ते भूत असेल. माणसाच्या बाबतीत तर फेकलेला दगड पृथ्वीवर येतच असतो, पण शैतानाने, भूताने जर आकाशामध्ये जर दगड जर फेकला, अगर कोई चीज आकाश में फेंकी हो और वैसी आकाश में जा रही है, तो वो आदमी नहीं होगा, वो शैतान होगा. यानी कि उसकी कुछ भी छाव नहीं होगी, शॅडो नाही होगी उसकी. लेकिन अशा प्रकारचं घडत नसतं मित्रांनो. ओके, व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग आता जीची किंमत काय आहे ती आपण पुढे पाहणारच आहे, पण इथे सांगतो, जर अर्थवर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू गृहीत धरली जाते, ही कुठे ॲव्हरेजमध्ये व्हॅल्यू गृहीत धरली जाते, आणि ही जर व्हॅल्यू जी बरोबर 9.83 व्हॅल्यू आहे, दिस इज ॲट पोलार रिजन. पोलार म्हणजे ही समजा पृथ्वी आहे, तर विषुववृत्तावर पृथ्वीवर सर्वीकडे सगळीकडे सर्वसाधारणपणे ॲव्हरेजमध्ये व्हॅल्यू 9.83 घेतलेली आहे. पण जर आपण विषुववृत्तावर जर घेतली तर ती व्हॅल्यू वेगळीच आहे, विषुववृत्तावर घेतली तर वेगळीच आहे, ध्रुवावर घेतली तर वेगळीच आहे. तर या ठिकाणी ध्रुवावरची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 9.83 आणि विषुववृत्तावर असते 9.78, आणि यांचं ॲव्हरेज घेऊन मग आपण ॲव्हरेज व्हॅल्यू घेतो, दॅट इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि मग आता इथे काही प्रश्न विचारलेले आहेत. काय म्हटलंय? थिंक अबाउट इट. आता एवढा काही पसारा मी तुमच्या समोर सांगितलेला आहे, त्याच्याविषयी थोडासा विचार करा म्हटलं. विचार करा. आता काय विचार करायचं बाळांनो, प्रिय विद्यार्थी मित्रांनो? तर विचार करा म्हटलंय. काय काय आहेत तर एक एक पॉईंट पाहू आपण. What would happen if there were no gravity? ठीक आहे ना, there were no gravity. समजा पृथ्वीच्या पृष्ठभागावर ग्रॅव्हिटीच नाही तर काय होईल? प्रत्येक माणसं आकाशात तरंगतील, कोणी कोणावर जाऊन आदळेल, कोणी कुठं फिरत राहील, आपल्या घरामध्ये ठेवलेली वस्तू कुठेही निघून जाईल. ठीक आहे नाही, आपल्या घरात आणून ठेवलेले भांडे दुसऱ्याच्या घरात जातील. ठीक आहे नाही, सगळे आकाशामध्ये उडणारे पदार्थ दिसतील, सगळ्या बिल्डिंग आकाशामध्ये फ्लाय असतील, नदीचं पाणी आकाशामध्ये फिरत राहील, समुद्राचं पाणी आकाशामध्ये फिरत राहील. कल्पना येते ना तुम्हाला? आणि कोणी कसाही कुठेही आदळत राहील. ओके, हे ग्रॅव्हिटी नसेल तर. अहो ग्रॅव्हिटी आहे म्हणून आपण इज्जतीनं जपतोय. ग्रॅव्हिटी जर संपली ना, किती ठिकाणी मार खात राहावं लागलं माहिती आहे? ग्रॅव्हिटी आली, झोपला तुम्ही एका ठिकाणी, झोपी गेलात, तर तिथून आरामात निघाला, पटांगणामध्ये झोपला, आरामात निघाला दुसऱ्याच्या शेतामध्ये, टरबुजाच्या शेतात, आणि तो शेतकरी म्हणेल हे रात्रच्या माझ्या शेतामध्ये टरबूज चोरायलाच आलं, काय मार. ठीक आहे, कल्पना करा, इमॅजिन करा, ग्रॅव्हिटी नाही ना, हे सगळं कोणताही पदार्थ कुठेही जात राहील, उडत राहील, फिरत राहील. आणि विशेष सांगायचं सांगू का तुम्हाला, पृथ्वीसुद्धा स्वतःभोवती फिरणार नाही, चंद्रसुद्धा पृथ्वीभोवती फिरणार नाही, पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरणार नाही. हे दिवस रात्राचे चक्रसुद्धा थांबून जाईल. ठीक आहे नाही, दिवस रात्र होणार नाही, सूर्य फिरणार नाही, हे सगळं. आणि सूर्यसुद्धा स्वतःभोवती फिरतो, ग्रॅव्हिटीमुळेच फिरतो. मग तिथली जर ग्रॅव्हिटी जर नष्ट झाली तर सूर्य फिरणार नाही, स्वतःभोवती फिरत असतो सूर्य, तो सुद्धा फिरणार नाही, म्हणजे प्रकाश येणार नाही. सर्व निसर्गाचे चक्र जिथल्या तिथे स्तब्ध होऊन जाईल, सर्व संपून जातील. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय? What would happen if the value of G, capital G, was twice as large? जितकी आहे त्याच्या जर ट्वाइस झाली, what would happen if the value of G, G ची व्हॅल्यू जर कशी झाली, जर ट्वाइस झाली तर काय होईल म्हटलंय. कॅपिटल जी नाही, इथं स्मॉल जी. आता कॅपिटल जी आहे का स्मॉल जी आहे इथं मला घेण्यामध्ये मी विसरलो. ओके, ओके, पिक्चर ओके. तर अशा स्वरूपामध्ये ही ग्रॅव्हिटी, अशा स्वरूपामध्ये ती जर ट्वाइस झाली
तर आपल्या वजनामध्ये दुपटीने फरक पडेल. आपलं वजन वाढेल, ग्रॅव्हिटी वाढली की वजन वाढेल आणि चालायला आपल्याला त्रास होईल, वस्तू उचलण्यासाठी त्रास होईल. म्हणजे जर व्हॅल्यू जर वाढली तर निश्चितच यामध्ये जबरदस्तरित्या तुम्हाला या गोष्टी सर्व पाहायला मिळतील. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये आपण इथे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन अशा महत्त्वाच्या टर्म्स आपण इथे अभ्यासलेल्या आहेत. ओके, तर याच्या बाकीचा जो पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजेच हा जो पुढचा पॉइंट आहे, व्हॅल्यू ऑफ जी ऑन दी अर्थ सरफेस ऑफ अर्थच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीची व्हॅल्यू काय असेल ती जीची व्हॅल्यू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया. जर यामध्ये काही अडचण असेल तर निश्चितच मला कॉमेंट करून सांगू शकता. ओके, आता पाहूया आपण सर्वांचे कॉमेंट्स काय काय आलेले आहेत, कोणाकोणाला काय काय डिफिकल्टी आहे, कोणाकोणाचं काय काय दुःख आहे. एकदा मला सर्वांचं दुःख पाहू द्या. ओके.